भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री गणेशाय नमः। श्री सद्गुरु रामचंद्राय नमः। अति विस्मित झाला मणी, निविड दाटली असता रजनी, काय जात आहे गगनी, लक्षिता चिन्ही लक्षेना। मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रिय बुद्धिमत्ता वरिष्ठम वातात्मजम वानरहितमुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये। ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे कथानुसंधान। हनुमंतरायांनी पर्वत हातामध्ये घेतलेला आहे आणि अंधाऱ्या रात्री पर्वत घेऊन हनुमंतराय आकाश मार्गाच्या ठिकाणी जात असताना नंदीग्रामाच्या ठिकाणी जे भरत आहेत, भरताना हे दृश्य पाहिलेलं आहे। अर्ध्या रात्री नेमका आकाश मार्गाच्या ठिकाणी असं काय जात आहे, त्या दिव्य औषधी चमकू लागलेल्या येतात असा विचार त्या ठिकाणी नंदीग्रामाच्या ठिकाणी कुणाकडे भरताला या ठिकाणी विचार पडलेला आहे। भरत हे सर्व दृश्य पाहत आहे, काय सांगतात। इंद्र वैसला विमानी सवे अप्सरा घेऊनी, क्रीडा करीत आहे गगनी, लागमनी असेना। भरताना त्या ठिकाणी अनुमान काढला, अहो म्हटले अर्ध्या रात्री जे जात आहे ना, खरोखरच इंद्र तो स्वर्गाचा जो राजा आहे तो इंद्र आहे म्हटले, विमानाच्या ठिकाणी बसलेला आहे आणि सोबत सगळ्या अप्सरा घेऊन त्या ठिकाणी जात आहे। आणि त्या इंद्राच्या मनाला थोडी लाज तरी वाटते का, अहो अर्ध्या रात्री त्या ठिकाणी विमान घेत आहे, अप्सरा सोबत घेतलेल्या येतात आणि अशा पद्धतीचं हे कृत्य करत आहे। भरत त्या ठिकाणी विचार करू लागले, अंग त्राणे वात सुटला, तेने औषधी नाद उठिला, ध्वनी विचित्र उमटला तो ऐकिला भरताने। ध्वनी विचित्र उमटला तो ऐकला भरताने। अंगत वात त्या ठिकाणी सुटलेला आहे, शांत वातावरण रात्रीचं आहे। आकाश मार्गाच्या ठिकाणी खरोखर हनुमंतराय पर्वत घेऊन जात असताना हनुमंतरायाचं अंगत त्राण त्या ठिकाणी सुटलेला आहे आणि खरोखरच एक प्रकारचा ध्वनी त्या ठिकाणी दरवळत आहे, ध्वनी येत आहे, औषधीचा सुगंध त्या ठिकाणी सुटलेला आहे। आणि इकडे भरताला खरोखरच हे दुसरं तिसरं कोण नसून इंद्र आहे। विमानाच्या ठिकाणी इंद्र बसलेला आहे, अप्सरा घेऊन जात आहे आणि वाद्य त्या ठिकाणी वाजवू लागलेलं आहे। अशा प्रकारचा मानस या ठिकाणी कुणाचा, भरताचा झालेला आहे। म्हणून सांगता म्हणे केवळा हा उद्धत, वाद्ये लावणी अद्भुत, अप्सरासह विमानात सैरा विचरत आकाशी। हा किती उद्धत या ठिकाणी इंद्र झालेला आहे, सोबत अप्सरा घेतलेल्या येतात आणि अशा पद्धतीनं अनेक प्रकारचे जे असणारं वाद्य आहे ते वाद्य वाजवत जात आहे आणि खरोखरच उद्धत झालाय म्हणले, हा इंद्र माजलाय म्हणले। अशा प्रकारचा विचार या भरतानं केला। काय सांगता, स्वय घेऊनी वारांगणा, विमान हिंडवी गगना, उल्लंघोनी साधू सज्जना, करी अटन उन्मत्त। हा तर खरोखरच या ठिकाणी वारांगणा सोबत सगळ्या अप्सरा घेतलेल्या आहेत, आकाश मार्गाच्या ठिकाणी जात आहे आणि खरोखर साधू संतांच्या वचनाला, साधू संतांचं उल्लंघन त्या ठिकाणी करत आहे। या इंद्राच्या मनाला थोडी तरी लाज वाटत नाही का, असा विचार नंदीग्रामाच्या ठिकाणी भरताना हे दृश्य पाहून केलेलं आहे। म्हणून सांगता, जो स्त्री सवे निरत झाला, मध्य प्राशनी मातला, जो धन लोभे भुलला, त्याचा गेला विवेक। ग्रंथकर्ते या ठिकाणी सांगू लागलेले, विवेक कुणाचा जाणार आहे, बुद्धीवरचं जे तादात्म्य जे आहे तादात्म्य कुणाचं जाणार आहे। जो स्त्री सवे रत झाला, अहो म्हटले ज्याच्या मनाच्या ठिकाणी खरोखरच स्त्रीची जी असणारी भावना निर्माण झालेली आहे, काम त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आणि मद्यपानाच्या ठिकाणी जो विलुप्त झालेला आहे, खरोखरच जो स्त्रीमध्ये या ठिकाणी रतलेला आहे, स्त्रीची त्या ठिकाणी भावना सतत त्याच्या बुद्धीच्या ठिकाणी आहे, मद्याचं
प्राशन केलेलं आहे असा जो कोणी असेल ना त्याचा निश्चितच विवेक गेल्याशिवाय राहणार नाही, त्याच्याकडे विवेक नसणार आहे, अशा प्रकारे ग्रंथ करते सांगतात. वेशागवणी जे रत ते सर्वदा अति उन्मत्त नाठवे स्वार्थ परमार्थ स्वेच्छा विचरत खरदैसा. खरोखरच या ठिकाणी ग्रंथ करते सांगू लागलेले आहेत. अहो म्हटले ज्याची वृत्ती त्या ठिकाणी कामानं व्याप्त झालेली आहे तो वेशेमध्ये त्या ठिकाणी रममान होणार. आणि खरोखरच या अवस्थेला गेल्यानंतर स्वार्थ काय आहे, परमार्थ काय आहे, काय करावं लागतं, काय करू नये याची भ्रांत त्या ठिकाणी त्या जीवाला राहत नाही. आणि खरोखरच वेशेमध्ये रममान झाल्यानंतर, मद्याचं प्राशन केल्यानंतर धनाची हव्यता या सर्व गोष्टीमुळे त्या ठिकाणी खरोखरच स्वार्थ या ठिकाणी साध्य होणार नाही ना, परमार्थ साध्य होणार नाही. ज्याप्रमाणे गाढव असावं ना त्या गाढवासारखी त्या मनुष्याची त्या जीवाची दशा झाल्याशिवाय राहणार नाही, ग्रंथ करते सांगतात. हरणेने मर्यादा दिवसा देखता जनपदा वेशाद्वारी विचरे सदा नसरे कदा माघारा. तर खराला या ठिकाणी गाढवाला काय लाज लज्जा आहे का हो? राहणार नाही लाज लज्जा. तशाच पद्धतीनं ज्या मनुष्याचं ज्या जीवाचं त्या ठिकाणी वृत्ती जी आहे ती वृत्ती काम रूपी वृत्ती झालेली आहे, केवळ त्याच्या नजरेमध्ये त्या ठिकाणी कामच दिसतो. आणि मग दिवसाही असेल रात्रीही असेल कुठं आपण जात आहोत नेमकं काय करत आहोत याचं भान त्याला त्या ठिकाणी राहत नाही. दिवस रात्र त्या ठिकाणी वेशेच्याच त्या ठिकाणी पडून राहणारा असा जो या ठिकाणी कामाचारी मनुष्य आहे निश्चित त्या मनुष्याचं पतन झाल्याशिवाय राहत नाही, ग्रंथ करते या ठिकाणी सांगतात. नाता हानिता उरावरी प्रीती धावे सन्मुख खरी पदाविघात मुखावरी आवडी करी झेलिता. अहो म्हटले खरोखरच लाता हानता उरावरी गाढव जो आहे गाढवीच्या ज्या लाता या ठिकाणी खातो त्याला काही वाटत नाही, कारण का तेवढं कामनेनं त्या ठिकाणी व्याकुळ झालेला असतो. जेवढ्या लाता उरावर या ठिकाणी बसतील तेवढ्या त्याला फुलासारख्या वाटतात. तशा पद्धतीनं कामातूर जो माणूस झालेला आहे ना खरोखरच त्या ठिकाणी कामाचारी माणसाला जर त्या ठिकाणी वेशाने जर लाता जरी त्या ठिकाणी तोंडावर मारल्या तरी त्याला फुलासारख्याच त्या ठिकाणी वाटतात, कारण वृत्ती ही कशी झालेली आहे, कामरूप वृत्ती झालेली आहे. अशा प्रकारे या ठिकाणी कामातूर व्यक्तीचं मनुष्याचं वर्णन या ठिकाणी ग्रंथ करते करतात. तैसा पुरुष कामाचारी सुखची मानी निरंतरी पाऊल जाऊने दिदुरी हृदयावरी झेलीत. अहो म्हणले कामातूर झालेला जो पुरुष जो आहे तो दुसरं तिसरं त्या ठिकाणी सुख त्याला काहीच नाही. जगाच्या ठिकाणी एकमेव जर सुख काय असेल तर ते फक्त कामच आहे, कामाशिवाय दुसरं काहीच नाही. जन्माला आल्यानंतर नेमकं आपण काय करावं, आपला जन्म कशासाठी आहे, या आतापर्यंत या ठिकाणी आपल्या धर्मनीतीनं शास्त्र पुराणानं जे असणारे नियम घालून दिलेले आहेत त्या नियमाचं अनुसंधान तो करणारच नाही, कारण वृत्तीच त्या ठिकाणी कशी झालेली आहे, कामातूर वृत्ती झालेली आहे. फक्त भोग भोगता येतील का नाही हेच त्या ठिकाणी तो पाहणार. अशा प्रकारे ग्रंथ करते कामातूर व्यक्तीचं वर्णन या ठिकाणी करतात. म्हणे जन्मांतरीची फळली भाग्ये हिचे पाद कमळ हृदयी लागे दैवे दंडिले अभागे व्रथा वैरागे कष्टती. अहो म्हटले खरोखरच एवढा कामातूर झालेला मनुष्य त्या ठिकाणी जे पाय जे आहे तो पाय त्या ठिकाणी छातीवर लागत असताना शरीरावर लागत असताना खरोखरच काय जन्मजन्मांतरीचं भाग्य आहे की मला अशा पद्धतीने त्या ठिकाणी कामाचं सुख मिळत आहे. संपूर्ण जगाची जी असणारी वृत्ती जी झालेली आहे ते कामातून वृत्ती या ठिकाणी झालेली आहे. खरोखरच आपण काय खावं काय खाऊ नये, काय पाहावं काय पाहू नये याची भ्रांत या ठिकाणी मनुष्याला आजच्या ह्या 21व्या शतकामध्ये राहिलेलीच या ठिकाणी नाही. दररोज या जगताच्या ठिकाणी अनेक प्रकारच्या ज्या घटना घडत आहेत त्या घटनेचं जर असणार अवलोकन केलं तर निश्चितच जी वृत्ती या ठिकाणी
होत आहे ना ते कामातूर वृत्ती त्या ठिकाणी होत आहे. इंद्रियाचं दमन केलं पाहिजे, इंद्रियावर विजय मिळवला पाहिजे. आणि खरोखरच इंद्रियावर विजय मिळवल्यानंतर काय एक साध्य होणार नाही. या जगताच्या ठिकाणी खरोखरच स्वामी विवेकानंदांनी इंद्रियावर विजय मिळवला. संपूर्ण जगाच्या ठिकाणी हे दिव्य जे असणार तत्वज्ञान, भारतीय तत्वज्ञान त्या ठिकाणी मांडलं. परंतु वृत्ती या ठिकाणी कामातूर झाली, निश्चित त्या जीवाचं पतन झाल्याशिवाय राहत नाही. ग्रंथकर्ते सांगतात, स्त्री कामाची ऐशी रीती ऐक मध्य पियाची स्थिती, वेचोनी पदरची संपत्ती, स्वय होती जगनिंद्य. तर स्त्री कामाची अशा पद्धतीने हे सांगितलेलं आहे. तर मद्यपाच या ठिकाणी सांगू लागलेले आहेत. म्हटले मध्यमध्ये त्या ठिकाणी खरोखरच काय त्या स्वतःची पदरची संपत्ती, सर्व पैसा अडका त्या ठिकाणी दारूसाठी खर्च करायचा आणि दिवस रात्र त्या ठिकाणी त्या मद्याचं चिंतन करायचं. ते पेल्याशिवाय त्या ठिकाणी कामच होणार नाही अशी या ठिकाणी. आणि काय मद्य प्राशन केल्यानंतर कोण हार घालणार आहेत का हो? कोण सत्कार करणार आहे का? कुणीच या ठिकाणी करणार नाही, सत्कार हार घालणार नाही. स्वतः त्याची या ठिकाणी जगाच्या ठिकाणी तो निंदे झाल्याशिवाय राहणार नाही. सर्व नाव ठेवतात. दारुड्याला कोण चांगलं म्हणतं का? म्हणणार नाही. अशा प्रकारे या ठिकाणी ग्रंथ करते नाथ महाराज सांगतात, जेणे द्रव्ये ऐहिक भोग जोडे, सकाम कर्मे स्वर्ग आतुडे, निष्कामे तरी डोळ्या पुढे, तिष्ठे रोकडे मोक्ष सुख. तिष्ठे रोकडे मोक्ष सुख. खरोखरच या ठिकाणी धन मिळवायचं आहे. धन मिळवल्यानंतर त्या धनाचा उपभोग घ्यायचा आहे. आणि खरोखरच उपभोग घेत असताना निष्काम भावनेत नाही, सकामतेने त्याने त्या ठिकाणी धन मिळवलेलं आहे. त्या सकामतेने मिळवलेल्या धनातून अनेक प्रकारचं त्या ठिकाणी व्याविचारिक कर्म त्या ठिकाणी तो जीव त्या ठिकाणी केल्याशिवाय राहत नाही. आणि एखादा मनुष्य जर त्या ठिकाणी निष्काम वृत्तीने जर सेवाभाव करत असेल तर खरोखरच जे मोक्ष सुख आहे ते रोकडे झाल्याशिवाय राहत नाही. ग्रंथकर्ते सांगतात, वेचोनिया ऐसे धन, करिता ती मद्यपान, ते निजात्मघाती संपूर्ण, नरक सेवन अकल्प. नरक सेवन अकल्प. मानव देह या ठिकाणी कशाला मिळालेला आहे? देवे दिला देह भजनी गोमटा. भगवंताने या ठिकाणी केवळ ईश्वराचं चिंतन करण्यासाठी, ज्ञान प्राप्त करण्यासाठी हा देह दिलेला आहे. आणि पदरची संपत्ती कष्ट करायचं आणि खरोखर ते दारूला जर या ठिकाणी घालवलं तर त्यातून काय साध्य होणार आहे का हो? होणार नाही. आणि दारू प्राशन केल्यामुळे एकतर शरीराची हानी होणार आहे, बुद्धी त्या ठिकाणी राहणार नाही, बुद्धीचा नाश होईल, स्मृतिभ्रंश त्या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि अशा पद्धतीनं जीवनामध्ये अनेक प्रकारच्या वाईट कर्मातून गेल्यामुळं निश्चित त्या जीवाला नरकाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. एवढं मद्यपान वाईट आहे. ग्रंथकर्ते या ठिकाणी सांगतात, धन लोभी जे लुब्धक, स्वप्नी न देखती सुख, जन्मदाराभ्य देख, भोगिती नरक अनिवार. तर धनलोभ्याचे या ठिकाणी वर्णन करू लागलेले आहेत. अहो म्हणले पैसा कमवायचा, पैसा मिळवायचा, परंतु खरोखर जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज या ठिकाणी म्हणतात, संपत्ती मिळवायची आहे, अनेक प्रकारचे चांगले कर्म करून त्या ठिकाणी संपत्ती मिळवायची, त्या संपत्तीचा खरोखरच दान त्या ठिकाणी केलं पाहिजे. अनेक प्रकारचे धार्मिक कार्य आहेत, कर्म आहेत, ते धार्मिक कर्म त्या ठिकाणी केलं पाहिजे. तर त्या धनाचा त्या ठिकाणी सदुपयोग जीवनामध्ये त्या ठिकाणी होत असतो. पण लोभी जो मनुष्य आहे ना, एक पैसा त्या ठिकाणी कमवायचा, रुपयाचा विचार त्या ठिकाणी करायचा, हिशेब लिहून ठेवायचा आणि अशा पद्धतीनं एवढी संपत्ती कमवायची. लक्ष्मण शक्ती सारख्या कार्यक्रमाला 100 रुपये द्यायचं म्हणलं तरी त्या ठिकाणी मन त्याचं राजी होणार नाही. एवढा धनलोभी. आणि असं जर धनलोभी असेल, उदार या ठिकाणी असलं पाहिजे, अंतकरण उदार व्यापक या ठिकाणी असलं. जगद्गुरु तुकोबरायाने खरोखरच जे असणारा आपल्यापाशी जी असणारी संपत्ती आहे, सावकारीचं संपूर्ण त्या ठिकाणी देऊन टाकलं. आणि अशा पद्धतीने खरोखरच
एवढी या ठिकाणी उदारता कुणाकडे असते? साधू संतांकडे उदारता असते. आणि धन लोभी आहे, निश्चित त्याचं पतन झाल्याशिवाय राहत नाही. ग्रंथकर्ते सांगतात, मरणात झटे घेता रुकान मिळे सर्वथा, तथापि सायास करिता आळस चित्ता उपजेना. आळस चित्ता उपजेना, मरणात झटे घेता. अहो म्हटले एवढं कष्ट करायचं, जीवाचा विचारच त्या ठिकाणी करायचं नाही. दिवस रात्र कष्ट करून 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 एवढा पैसा मिळवायचा. आणि एवढा पैसा मिळवल्यानंतर काय करायचं? धन कशासाठी असतं? धन त्या ठिकाणी, त्या धनातून आपलं जे जीवन आहे ते जीवन मार्गक्रमण करत असताना त्यातून त्या ठिकाणी धार्मिक कार्य घडले पाहिजेत, कर्म त्या ठिकाणी घडलं पाहिजे. आपला जन्म या ठिकाणी खरोखरच कर्माधिष्ठ या ठिकाणी कर्माधिष्ठ या ठिकाणी आपला जन्म आहे. अनेक प्रकारचे कर्म करत 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 त्या ठिकाणी जीव मार्गक्रमण करत असतो. परंतु ते कर्म जर नाही केले तर त्या धनाचा उपयोग काय होईल का हो? श्राद्ध या ठिकाणी आपण जर घातले नसतील, आकिदी सारखा सण साजरा केला नसेल, महाळ या ठिकाणी घातले नसतील, किंवा या ठिकाणी साधू संतांचे जे असणारे उत्सव जर साजरे केले नसतील तर त्या धनाचा सदुपयोग होईल का? होणार नाही. ग्रंथकर्ते सांगतात, आईसे आईशा कष्टे मिळे ते वाढवी उपाय बळे, निज शरीर कष्ट विले जेने फळे निज मोक्ष. जेने फळे निज मोक्ष. अशा पद्धतीने या ठिकाणी कष्ट करून 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 जर ते धन जर या ठिकाणी व्यर्थ घालवलं तर जीवनामध्ये हानी होणार आहे. सकामतेनं जर कर या ठिकाणी खरोखर धन मिळवलं तर हानी होणार आहे. निष्कामतेनं आलेलं धन संपूर्ण त्या ठिकाणी जर आपण दानामध्ये घालवलं, चांगल्या कर्मासाठी घालवलं तर निश्चित त्या जीवाला फळ भेटल्याशिवाय, मोक्ष फळ भेटल्याशिवाय राहत नाही. ग्रंथकर्ते सांगतात, जेने भोगिजे इह भोग, जेने भोगिजे सर्व भोग, जेने साधे महायोग, जीव शिव विभाग जेतला आहे. जीव शिव विभाग जेतला आहे. जेने भोगिजे इह भोग. या जगताच्या ठिकाणी भौतिक अवस्थेमध्ये जीवन जगत असताना इथं सुद्धा उत्कर्ष झाल्याशिवाय राहणार नाही. आणि हे कर्म करत 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 या ठिकाणी स्वर्गाची सुद्धा भोग त्या ठिकाणी त्या जीवाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाहीत. आणि जीव आणि शिव याचं नेमकं काय या ठिकाणी ऐक्य आहे हे कळल्याशिवाय राहणार नाही. कशामुळं? आपली जर या ठिकाणी आपले जे कर्म खरोखरच चांगले असतील. ग्रंथकर्ते सांगतात, यानंतर गोविंद महाराज औरत शहाजींनी वाचण्यासाठी